ओके. तर आज जे आपलं सेशन आहे त्यामध्ये आपण बघणार आहोत इंट्रोडक्शन टू कॉम्प्युटर सिस्टीम. तर बघा, जर तुम्ही बघितलं, आपण जर हिस्ट्रीचा विचार केला तर 1984, ओके, हे जे वर्ष आहे 1984, ओके, 1984 हे जे वर्ष आहे, या वर्षाला काय केलं, राजीव गांधी जे आपले पीएम होते, ओके, राजीव गांधी जे आपले पीएम होते त्यांनी एक पॉलिसी इंट्रोड्यूस केली. त्या पॉलिसीनुसार काय झालं, की आपली जी ऑर्गनायझेशन आहे किंवा आपण जे म्हणू शकतो, की आपल्या इंडियन सिस्टीममध्ये त्यांनी काय केलं, कॉम्प्युटरला काय केलं, इंट्रोड्यूस केलं. आता कॉम्प्युटरला इंट्रोड्यूस का केलं, याचे काहीतरी रिझन असतील. ओके. तर आधी बघा, आपण जर एक्झाम्पल बघितलं, तर सुरुवातीला जे पण काम करायचे, ओके, जे पण कारकून वगैरे असतील किंवा जे पण ॲडमिनिस्ट्रेटिव्ह काम व्हायचं, जे पण ॲडमिनिस्ट्रेटिव्ह वर्क व्हायचं, ते कसं व्हायचं, ते मॅन्युअली व्हायचं. म्हणजे सपोज दॅट तुम्हाला स्टुडंटचा रेकॉर्ड ठेवायचा आहे, ओके, स्कूल सिस्टीमचा रेकॉर्ड जर तुम्हाला ठेवायचा आहे, ओके, स्कूल स्टुडंट रेकॉर्ड तुम्हाला ठेवायचा आहे, तर तुम्ही तो रेकॉर्ड कसे ठेवायचे, तर तुम्हाला जो रेकॉर्ड आहे, एक्झाम्पलसाठी आपण कन्सिडर करू, की तुम्ही एखाद्या मुलाचं नाव लिहिलं इथं, ओके, सपोज दॅट एबीसी हे मुलाचं नाव आहे. त्यानंतर त्या मुलाचं तुम्ही एज वगैरे लिहिलं आणि त्यानंतर तुम्ही त्याचा क्लास वगैरे लिहिला, की 9 स्टँडर्ड, ओके, 9 स्टँडर्ड, 9 स्टँडर्ड तुम्ही इथे लिहिलं. ओके. तर अशा प्रकारे तुम्ही रेकॉर्ड जे लिहायचे, ते कसे लिहायचे, तुम्ही मॅन्युअली लिहायचे. तुमच्या रजिस्टरमध्ये ते मॅन्युअली तुम्ही लिहायचे. आता यामुळे काय व्हायचं, की हा डेटा जो आहे, हा पर्मनंटली कुठे सेव्ह व्हायचा का? जसं तुम्ही बघितलं असेल, रजिस्टरची पण काहीतरी लाईफ असेल. ओके. आणि तुम्ही ट्रान्सपोर्ट करणं त्याला, ते पण काय आहे, खूप सारं कठीण आहे. त्यासाठी काय झालं, की राजीव गांधी यांनी 1984 मध्ये एक पॉलिसी आणली. त्यानुसार त्यांनी काय केलं, की कॉम्प्युटरला इंट्रोड्यूस केलं. ओके. आता आपण बघणार आहोत, की कॉम्प्युटर सिस्टम काय आहे? ओके. तर व्हॉट इज कॉम्प्युटर याबद्दल आपण सुरुवातीला बघू. तर कॉम्प्युटर इज अन इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस दॅट ॲक्सेप्ट द डेटा, प्रोसेस्ड इट, स्टोअर इट अँड प्रोड्यूस रिझल्ट. आता इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस काय असतं, की इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस अशा प्रकारचं डिव्हाइस असतं ज्यामध्ये इलेक्ट्रॉनिक कंपोनंट्स यूज केलेले असतात. जसं आपण बघितलं असेल, की कीबोर्ड असेल किंवा माऊस असेल किंवा सीपीयू असेल किंवा मॉनिटर असेल किंवा तुम्ही तुमच्या घरामध्ये जे यूज करतात ना, की फ्रिज असेल, कूलर असेल, इलेक्ट्रिकल किंवा इलेक्ट्रॉनिक ज्या पण डिव्हाइस असेल, इलेक्ट्रॉनिक ज्या डिव्हाइसेस असेल, ओके. तर कॉम्प्युटर काय आहे, एक इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस आहे. इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस म्हणजे इलेक्ट्रॉनिक कंपोनंट ज्यामध्ये यूज केलेले असतात. ते काय करणार आहे, की डेटाला ॲक्सेप्ट करणार आहे. त्यानंतर त्या डेटाला प्रोसेस करणार आहेत. त्यानंतर काही डेटा स्टोअर करणार आहेत आणि एक काय करणार आहे, रिझल्ट काय करणार आहे, प्रोड्यूस करणार आहे. आता याचं वर्क कसं होणार, तर बेसिक बेसिक वर्किंग ऑफ द कॉम्प्युटर. जसं आपलं जे लॅपटॉप आहे, त्या लॅपटॉपला आपल्याला काहीतरी इनपुट जर द्यायची असेल, जसं मी आता कर्सरचा यूज करतोय. मला काही टाइप करायचं आहे, तर मी कर्सरचा यूज करेल. तर कर्सर मी यूज करतो. ते कशा थ्रू यूज करतोय मी? तर माऊस थ्रू यूज करतोय. जर मला ए टाइप करायचं आहे, सपोज दॅट मला इथे ए टाइप करायचं आहे, तर ए टाइप मी कशानुसार करणार आहे? मी कीबोर्डचा यूज करणार आहे. जे पण गोष्ट मी यूज करणार आहे, जसं मी माईकचा यूज करतोय आता. तर माईक कशा प्रकारचा इनपुट देतोय तुम्हाला? तर माईक तुम्हाला देतोय ऑडिओ इनपुट. कसा देतोय? ऑडिओ इनपुट तो घेतोय. ओके. कॉम्प्युटरला तो काय करतोय? ऑडिओ इनपुट प्रोव्हाईड करतोय. आता हा जो डेटा आहे, हा डेटा सीपीयू काय करणार, याला म्हटलं जातं सेंट्रल प्रोसेसिंग युनिट. सीपीयू काय करणार, या डेटाला काय करणार, प्रोसेस करणार आणि काहीतरी कॅल्क्युलेशन काय करणार, तो परफॉर्म करणार आणि आपल्याला काय करणार, तो एक आउटपुट देणार. एक काय करणार, आउटपुट देणार. ओके. जसं एक्झाम्पलसाठी आपण एक्झाम्पल जर याचं बघितलं, तर एक्सेल यूज केलाय तुम्ही, तर एक्सेलमध्ये सपोज दॅट तुम्ही एखाद्या व्यक्तीचं नाव लिहिलं, अनिल. तर आता या अनिल लिहिण्यासाठी तुम्ही कशाचा यूज केलाय, तर अनिल लिहिण्यासाठी तुम्ही कीबोर्डचा यूज केलाय. आता हा जो डेटा आहे, अनिल नावाचा जो डेटा आहे,
हा डेटा जो आहे ना, या डेटा काय होणार, प्रोसेस होणार किंवा कुठेतरी स्टोअर होणार. जर तुम्हाला स्टोअर करायचं असेल तर हा डेटा कुठेतरी स्टोअर होणार. तर स्टोअर करण्यासाठी पण आपण काय करतो, मेमरीचा यूज करतो. ओके. आणि त्यानंतर आपल्याला काय होईल, एक आउटपुट दिसेल. एक आउटपुट दिसेल आपल्या स्क्रीनवरच. आपल्याला काय होईल, एक आउटपुट दिसेल, म्हणजे अनिल नाव तुम्हाला इथे दिसेल. ओके. तर अशा प्रकारे काय होणार, की जे पण तुमचं लॅपटॉप आहे त्याला तुम्ही इनपुट देणार आहे, इनपुट डिव्हाइसेसनी. त्यानंतर सीपीयू काय करणार, त्यावर काहीतरी प्रोसेस करणार आणि एक रिझल्ट काय करणार, जनरेट करणार. त्यालाच आपण काय म्हणणार, त्यालाच आपण काय म्हणणार, आउटपुट. पण हा रिझल्ट जो आहे हा वेगवेगळ्या प्रकारे आपण बघू शकतो. जसे आपल्याला स्क्रीन दिलेली असते किंवा मॉनिटर दिलेली असते. मॉनिटरवर आपण व्हिडिओ बघू शकतो किंवा एक्सेल शीट असते ते बघू शकतो. तुम्ही एखादी प्रिंट जर यूज केली, म्हणजे तुम्हाला प्रिंट हवी असेल, तर आपण प्रिंटर यूज करतो. ओके. तर अशा प्रकारे काय असतात, आउटपुट असतात. याचे वेगवेगळे काय असतात, आउटपुट असतात. ओके. त्यानंतर आपल्याला कॉम्प्युटरची आवश्यकता का बरं आहे? तर याने काय होणार, एक फास्ट कॅल्क्युलेशन होणार. जे पण तुम्ही कॅल्क्युलेशन करायचं, जर तुम्ही मॅन्युअली कोणतं कॅल्क्युलेशन करण्याचा प्रयत्न केला, तर काय होणार, की तुम्हाला खूप जास्त वेळ वेळ लागणार. पण जर तुम्ही कॅल्क्युलेटर यूज केलं किंवा लॅपटॉपमधलं कॅल्क्युलेटर यूज केलं, तर त्या गोष्टी कशा होणार, फास्ट होणार. त्यानंतर डेटा स्टोरेज. ओके. आता तुम्ही जो डेटा आहे तो मॅन्युअली स्टोअर करत नाहीये. तो डेटा काय होतोय, तुमच्या लॅपटॉपमध्ये त्याच्या मेमरीमध्ये तो स्टोअर होतोय. तर हा डेटा तुम्ही परमनंटली कुठेतरी स्टोअर केलेला आहे. तर तुम्ही त्याला यूज करू शकता. ओके. ऑटोमेशन होतंय गोष्टीचं. आणि कोणकोणत्या फील्डमध्ये आपण याला यूज करतो, तर वेगवेगळ्या फील्ड आहे. जसं बँकिंगमध्ये तुम्ही बघितलं असेल, बँकिंग सॉफ्टवेअर असतं. ओके. बँकिंगमध्ये लॅपटॉप यूज केलं जातं. एज्युकेशनमध्ये याचा यूज केला जातो. हेल्थ केअरमध्ये यूज केला जातो. बिझनेसमध्ये यूज केला जातो. आणि याचा यूज केला जातो सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट. आता याची जी कॉम्प्युटर सिस्टम आहे, या कॉम्प्युटर सिस्टमचे कंपोनंट कोणकोणते असतील? तर याचे जे मेन कंपोनंट असतात, 4 मेन कंपोनंट यामध्ये. ते 4 मेन कंपोनंट कोणकोणते आहेत? तर यामध्ये फर्स्ट येणार इनपुट डिव्हाइसेस, त्यानंतर येणार सीपीयू, त्यानंतर येणार आउटपुट डिव्हाइस आणि त्यानंतर काय येणार, मेमरी. जर एक्झाम्पलसाठी आपण बघितलं, तर सपोज दॅट, ओके, सपोज दॅट मी काहीतरी ऑपरेशन परफॉर्म करतोय. सपोज दॅट मी ऑपरेशन परफॉर्म केलं 1+2. ओके. तर 1 टाइप करण्यासाठी किंवा 2 टाइप करण्यासाठी किंवा प्लस टाइप करण्यासाठी मी कशाचा यूज करणार? तर मी कशाचा यूज करणार? मी कीबोर्डचा यूज करणार. या कीबोर्डलाच आपण काय म्हणू? वन ऑफ द इनपुट डिव्हाइस. आता इथे बघा एक ऑपरेशन परफॉर्म होत आहे. याला म्हटलं ॲडिशन ऑपरेशन. आता सीपीयू काय करणार? सीपीयू काय करणार? हे ऑपरेशन परफॉर्म करणार. हे ऑपरेशन काय करणार? परफॉर्म करणार. आता याचा जो आउटपुट असेल, याचा आउटपुट काय असेल? तर याचा आउटपुट 3 असेल. हा आउटपुट कुठेतरी सेव्ह होणार. कुठेतरी काय होणार? सेव्ह होणार. तर 3 कुठेतरी सेव्ह होणार. ओके. तर याच्यासाठी तो जो आउटपुट आहे, तो सेव्ह होण्यासाठी तुम्हाला काय लागणार आहे? तुम्हाला एक मेमरी लागणार आहे. तुम्हाला एक लागणार आहे मेमरी. त्या मेमरीमध्ये जो आपला आउटपुट आहे, तो काय होणार? स्टोअर होणार आहे. आणि जर तुम्हाला तो आउटपुट डिस्प्ले करायचा आहे, बघायचा असेल, तर तुम्ही कुठे बघू शकतात? मॉनिटरवर तो आउटपुट बघू शकता. ओके. हे कळलं तुम्हाला याचे कंपोनंट? हो सर. ओके. आता बघा एक-एक कंपोनंट आपण बघणार आहोत. तर इनपुट डिव्हाइसेस काय असतात? तर इनपुट डिव्हाइसेस आर यूज्ड टू गिव्ह डेटा अँड इन्स्ट्रक्शन टू कॉम्प्युटर. तर कॉम्प्युटरला जर आपल्याला काही डेटा प्रोव्हाईड करायचा असेल किंवा काहीतरी इन्स्ट्रक्शन द्यायचे असतील, तर आपण कशाचा यूज करतो? इनपुट डिव्हाइसेसचा यूज करतो. जसं कीबोर्ड मी तुम्हाला सांगितलं, की कीबोर्ड आपण कशासाठी यूज करतो? तर मला काही कॅल्क्युलेशन करायचं असेल किंवा मला A, B, C, D असं काहीतरी टाइप करायचं असेल, ओके, किंवा इन्स्ट्रक्शन देण्यासाठी पण मी यूज करतो. अलर्ट F4 जर केलं, शॉर्टकट्स की आहे, ती आपण यूज करतो, की कॉम्प्युटरला आपल्याला जर टर्न ऑफ करायचं तर आपण यूज करतो, की बंद करायचं मला लॅपटॉपला, तर आपण याचा यूज करतो अलर्ट F4. तर त्याच्यासाठी पण आपण काय करू शकतो? कीबोर्डचा यूज करू शकतो. स्कॅनर. स्कॅनरचा यूज कशासाठी केला जातो? की एखादी गोष्ट किंवा एखादं पेज जर तुम्हाला स्कॅन करायचं असेल आणि त्याचा डेटा जर तुम्हाला लॅपटॉपला प्रोव्हाईड करायचा असेल, तर आपण स्कॅनरचा यूज करतो.
त्यानंतर जॉयस्टिक पण असतं, एक जॉयस्टिक पण माऊस सारखंच असतं, ज्यामध्ये मुवमेंट होते. जसं गेमिंग मध्ये याचा यूज केला जातो, गेमिंग मध्ये याचा मुवमेंटसाठी याचा यूज केला जातो जॉयस्टिकचा. त्यानंतर माऊस, माऊसचा यूज आता मी सध्या पण माऊसचाच यूज करतोय. तर जी कर्सरची मुवमेंट आहे, ओके, ती ट्रॅक करण्यासाठी किंवा एंटर करण्यासाठी, किंवा बघा आता चेंजेस झाले ना, आउटपुट डिव्हाइस आले, ह्या गोष्टी करण्यासाठी मी काय करतो, माऊसचा यूज करतो. लाईट पेनचा पण यूज केला जातो. त्यानंतर वेबकॅम, वेबकॅम काय कॅप्चर करणार आहे, तर वेबकॅम काय करणार आहे, तुमचा व्हिडिओ, ओके, आणि तुमचा जो ऑडिओ, त्या दोघांना काय करणार आहे, हा वेबकॅम कॅप्चर करणार आहे. मायक्रोफोन फक्त आणि फक्त काय कॅप्चर करणार आहे, तर तो कॅप्चर करणार आहे, काय कॅप्चर करणार आहे, ऑडिओ, तो काय करणार आहे, कॅप्चर करणार आहे. आणि तो कोणाला प्रोव्हाइड करणार आहे, तुमच्या लॅपटॉपला, ओके, तुमच्या लॅपटॉपला तो काय करणार आहे, किंवा कॉम्प्युटरला तो ॲज अ इनपुट प्रोव्हाइड करणार आहे, ॲज अ इनपुट प्रोव्हाइड करणार आहे. तर इनपुट डिव्हाइसेस आपण कायसाठी यूज करतो, तर आपल्याला काय करायचं आहे, कॉम्प्युटरला एक इनपुट प्रोव्हाइड करायचा आहे. आणि तो इनपुट प्रोव्हाइड करण्यासाठी आपण काहीतरी डिव्हाइसेस यूज करतो. आणि त्या डिव्हाइसेसला आपण काय म्हटलं जातं, त्यालाच म्हटलं जातं इनपुट डिव्हाइसेस. ओके, हा कन्सेप्ट क्लिअर झाला तुमचा. येस सर. त्यानंतर बघा आउटपुट डिव्हाइसेस. आउटपुट डिव्हाइसेस म्हणजे काय, जसं तुम्ही इनपुट घेतल्यानंतर कॉम्प्युटर काय करणार, त्यावर काहीतरी प्रोसेस करणं, आणि प्रोसेस करण्यानंतर तुम्हाला काहीतरी आउटपुट काय करणार, इन द रिटर्न करणार आहे. ओके, तर आउटपुट डिव्हाइसेस शो रिझल्ट दॅट प्रोसीड बाय कॉम्प्युटर. तर कॉम्प्युटरनी जो तुम्हाला रिझल्ट दिलेला आहे, तो शो करण्यासाठी आपण काय करतोय, किंवा तो दाखवण्यासाठी आपण आउटपुट डिव्हाइसेसचा यूज करतो. जसं मॉनिटर आहे, मॉनिटरवर तुम्हाला जसं कॅल्क्युलेशन केलं तर त्याचा रिझल्ट दिसू शकतो. तुम्ही मूव्ही बघत असाल तर तो मूव्ही रन होणार व्हीएस मीडिया प्लेअरवर, तर ती मूव्ही दिसू शकते तुम्हाला मॉनिटरवर. प्रिंटरचा यूज आपण कायसाठी करतो, तर प्रिंट करण्यासाठी. ओके, प्रिंट करण्यासाठी एखादा पेज, टेक्स्ट किंवा इमेज तुम्हाला जर प्रिंट करायची असेल, तर त्याचा आउटपुट दाखवण्यासाठी आपण प्रिंटरचा यूज करतो. स्पीकर आपल्याला आपण त्यासाठी यूज करतो, तर याचा जो आउटपुट असेल तो कसा असेल, ऑडिओ फॉर्मॅटमध्ये असेल. ओके, त्याच्यानंतर हेडसेट आपण यूज करतो. त्यानंतर प्रोजेक्टर, प्रोजेक्टर तुम्हाला काय दाखवणार आहे, ऑडिओ पण, व्हिडिओ यूज व्हिडिओ दाखवण्यासाठी याचा यूज केला जातो. ओके, त्यानंतर प्लॉटर, प्लॉटर कशासाठी यूज केला जातो, तर प्रिंटर काय आहे, प्रिंटरमध्ये आपण इमेज दाखवली जाते, त्यानंतर टेक्स्ट दाखवला जातो. पण प्लॉटरमध्ये काय असेल, जेव्हा आपल्याला ग्राफ वगैरे दाखवायचे असतील, ओके, काहीतरी डिझाईन वगैरे दाखवायची असेल, तेव्हा आपण काय करतो, प्लॉटरचा यूज करतो. ओके, आउटपुट डिव्हाइसेस क्लिअर झाला कन्सेप्ट. येस सर. ओके, आता आपण बघणारा जो मेन पार्ट आहे कॉम्प्युटर सिस्टीम मधला, तो आहे सीपीयू. त्याला म्हटलं तर सेंट्रल प्रोसेसिंग युनिट, द ब्रेन ऑफ द कॉम्प्युटर. जसं आपला ब्रेन डिसाईड करत असतो की आपल्याला कोणती ऍक्टिव्हिटी करायची आहे. ओके, सपोज दॅट की तुम्ही कुठे जात, तुम्हाला आता जर तुम्हाला जर अभ्यास करायचा असेल, तुमची एक्झाम असेल, ओके, एक्झाम्पलसाठी आपण कन्सिडर करू की तुमची एक्झाम आहे उद्या, आणि तुम्हाला लवकर उठायचं आहे. ओके, तर तुमचा ब्रेन डिसाईड करतो की आता काय अलार्म लावायचं आहे, असं वगैरे ज्या डिसिजन वगैरे द्यायचे आहे, त्या कोण डिसाईड करेल, तर ब्रेन डिसाईड करेल. ब्रेन डिसाईड करेल, याला म्हटलं तर सेंट्रल प्रोसेसिंग युनिट. जसं आपल्या बॉडीमध्ये ब्रेन जो मेन पार्ट असतो, जो पूर्ण डिसिजन घेतो, तशाच प्रकारे सीपीयू काय असतो, एक मेन पार्ट असतो, जो काय करणार, की मेन लॉजिकल गोष्टी तो काय करणार, परफॉर्म करणार. ओके, तर सीपीयू काय असतं, तर याला म्हटलं जातं सेंट्रल प्रोसेसिंग युनिट. ओके, याला म्हटलं जातं ब्रेन ऑफ द कॉम्प्युटर. काय म्हटलं जातं याला, ब्रेन ऑफ द कॉम्प्युटर. इट परफॉर्म ऑल द इन्स्ट्रक्शन अँड द कॅल्क्युलेशन. तर जे आपण ऑपरेशन वगैरे आपल्याला करायचे आहे, किंवा इन्स्ट्रक्शन वगैरे दिलेले असतील याला, त्या कोण परफॉर्म करणार, तुमचा सीपीयू परफॉर्म करणार. किंवा कॅल्क्युलेशन म्हणजे कोणते कॅल्क्युलेशन, जसे तुम्हाला ॲडिशन करायची असेल, सबस्ट्रॅक्शन करायची असेल, त्याच्यानंतर तुम्हाला डिव्हिजन करायची असेल, मल्टिप्लिकेशन करायची असेल, तर ते ऑपरेशन जे परफॉर्म करणार आहे, तो कोण करणार आहे, सीपीयू, सेंट्रल प्रोसेसिंग युनिट. Also, it control all the operation of
कॉम्प्युटर. आता यामध्ये आपण एक एक स्टेप बघणार आहोत की सीपीयूचे पार्ट मध्ये कोणकोणते पार्ट येतात. ओके, तर सीपीयू जो असेल ना, सीपीयूचे 3 पार्ट येतात, मेन 3 पार्ट आहे सीपीयूचे. एक आहे एएलयू, त्याच्यानंतर कंट्रोल युनिट आणि त्यानंतर रजिस्टर. तर एएलयू काय करणार? एएलयू म्हणजे अरिथमॅटिक लॉजिक युनिट. तर हा काय करणार? परफॉर्म अरिथमॅटिक कॅल्क्युलेशन अँड लॉजिकल ऑपरेशन. अरिथमॅटिक ऑपरेशन कॅल्क्युलेशन म्हणजे कोणते ऑपरेशन किंवा कॅल्क्युलेशन म्हणजे कोणते कॅल्क्युलेशन? तर प्लस, मायनस, डिव्हिजन, हे जे ऑपरेशन्स आहे किंवा कॅल्क्युलेशन आहे त्याला आपण काय म्हणतो? अरिथमॅटिक कॅल्क्युलेशन. लॉजिकल ऑपरेशन म्हणजे कोणते ऑपरेशन? जे एखाद्या कंडिशनवर डिपेंडंट आहे. कंडिशनवर डिपेंडंट जे असते त्याला आपण म्हणतो लॉजिकल ऑपरेशन. त्यानंतर जो सेकंड पार्ट आहे तो आहे कंट्रोल युनिट. कंट्रोल युनिट काय करणार? देखो यामध्येच नावामध्ये जसं कंट्रोल, हा काय करणार? गोष्टींना कंट्रोल करणार. स्वतः गोष्टी परफॉर्म नाही करणार. हा काय करणार? त्या गोष्टी कोणाला तरी पास ऑन करणार. ओके, तर कंट्रोल ऑल ऍक्टिव्हिटीज अँड गिव्स इन्स्ट्रक्शन टू द अदर कंपोनंट. की दुसरे जे पण कंपोनंट असतील तुमच्या कॉम्प्युटरचे त्यांना तो काय करणार? इन्स्ट्रक्शन देणार. त्यानंतर रजिस्टर असतं स्मॉल स्टोरेज लोकेशन इनसाइड द सीपीयू. की छोटा पार्ट, मला छोटी गोष्ट जर मला स्टोअर करायची असेल कॉम्प्युटरमध्ये, तर मला काय, मी काय यूज करतो? रजिस्टरचा यूज करतो. ओके, तर हे मेन 3 पार्ट्स आहेत. कोणकोणते आहेत? एक एएलयू, त्याच्यानंतर सेकंड कोणता आहे? सीयू म्हणजे कंट्रोल युनिट, आणि थर्ड कोणता आहे? रजिस्टर. एएलयू काय परफॉर्म करणार? तर अरिथमॅटिक कॅल्क्युलेशन परफॉर्म करणार आणि लॉजिकल ऑपरेशन. हे आपण डिटेलमध्ये बघू. ओके, तर बघा फर्स्ट आपण बघू एएलयू. एएलयू चा मीनिंग काय आहे? अरिथमॅटिक लॉजिक युनिट. एएलयू काय परफॉर्म करणार? अरिथमॅटिक ऑपरेशन. काय परफॉर्म करणार? हा हा परफॉर्म करणार अरिथमॅटिक ऑपरेशन परफॉर्म करणार. अरिथमॅटिक ऑपरेशन म्हणजे कोणकोणते ऑपरेशन? तसे ऍडिशन. ऍडिशन म्हणजे बघा मी तुम्हाला सांगतो की जर 2 अधिक 3 असं ऑपरेशन जर तुम्हाला करायचं आहे, तर हे कोणतं ऑपरेशन झालं? हे ऍडिशन ऑपरेशन झालं. सबट्रॅक्शन म्हणजे काय? की मायनस वगैरे जर तुम्हाला करायचं असेल, जसं मी इथे केलं 3 - 2, हे पण एक ऑपरेशन आहे. तर तुम्ही कोणतं ऑपरेशन करताय? इथे सबट्रॅक्शन ऑपरेशन करताय. मल्टिफिकेशन ऑपरेशन म्हणजे काय? जसं 2 × 3 किंवा 2 × 3. ओके, तर याला आपण काय म्हणणार? मल्टिप्लिकेशन ऑपरेशन. डिव्हिजन ऑपरेशन म्हणजे ज्यामध्ये तुम्ही एखाद्या नंबरला डिवाइड करताय दुसऱ्या नंबरनी. तर तुम्ही केलं 10/2. ओके, याचा आन्सर 5 येणार तुमचं. तर हे जे ऑपरेशन्स आहेत, हे ऑपरेशन कोण परफॉर्म करणार? तर हे ऑपरेशन एएलयू परफॉर्म करणार. कोण परफॉर्म करणार हे ऑपरेशन? एएलयू. याला म्हटलं तर अरिथमेटिक लॉजिक युनिट. तर जेव्हा आपण पुढे बघणार आहोत ना, जेव्हा पण आपण ऑपरेशन परफॉर्म करणार आहोत, पुढे जाऊन आपण जेव्हा प्रोग्रामिंग शिकणार आहोत, तेव्हा जे पण ऑपरेशन आपण करणार आहोत, जसं ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन, हे ऑपरेशन तुमच्या सीपीयू मधला एक पार्ट परफॉर्म करणार आहे. त्याला म्हटलं जाईल अरिथमेटिक लॉजिक युनिट. ओके, त्यानंतर बघा जो नेक्स्ट कन्सेप्ट आहे तो आहे लॉजिकल ऑपरेशन. लॉजिकल ऑपरेशन म्हणजे काय? की एखाद्या कंडिशनवर तुम्ही एखादी गोष्ट काय करताय? डिसाईड करताय. ओके, जसं एक्झाम्पल साठी जर मी तुम्हाला एक एक्झाम्पल देतो की ग्रेटर दॅनच एक्झाम्पल देतो जी मी, की जर मला 10th मध्ये, ओके म्हणजे 12वी मध्ये मला सीईटी मध्ये, सीईटीचे मार्क्स, सीईटी मध्ये मला मार्क्स जर ग्रेटर दॅन 120 असतील, म्हणजे मला जर सीईटीचे मार्क्स 120 पेक्षा जास्त असेल, तर मी काय करणार? तर मी काय करणार? मी करणार इंजिनिअरिंग. काय करणार मी? तर मी करणार इंजिनिअरिंग. म्हणजे आता काय झालं? तुम्हाला एक कंडिशन तुमच्यावर आपण काय केलेली आहे? काय केली आहे? कंडिशन अप्लाय केलेली आहे. याला काय म्हणतात? कंडिशन अप्लाय करणे. तर लॉजिक, तुम्ही काय केलं? एक लॉजिक यूज केलाय, की मला जर सीईटी मध्ये 120 मार्क्स पडले, तरच मी काय करेल? इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेईल. ओके, सपोज दॅट मला 120 पेक्षा कमी मार्क्स पडले, तर मी काय करणार? मी बीएससी ला ऍडमिशन घेईन एक्झाम्पलसाठी. ओके, सपोज दॅट मला सीईटी ला मार्क्स जर लेस दॅन 120 असतील, तर मी काय करणार? मी ऍडमिशन घेणार
BSc कॉम्प्युटरला. ओके, BSc कॉम्प्युटरला काय होणार, मी ऍडमिशन घेणार. तर असे जे ऑपरेशन्स असतात, या ऑपरेशनला आपण काय म्हणतो, या ऑपरेशनला आपण म्हणतो लॉजिकल ऑपरेशन, जे डिपेंडंट कशावर आहे, एखाद्या कंडिशनवर डिपेंडंट आहे. कशावर आहे, एखाद्या कंडिशनवर डिपेंडंट आहेत. ओके, हा कन्सेप्ट कळला तुम्हाला? हो सर. आता जो सेकंड पार्ट असतो, तो कोणता पार्ट असतो, कंट्रोल युनिट. आता कंट्रोल युनिट काय करणार, तर बघा याच्या नावातच आहे, जर तुम्ही बघितलं ना, याचं नाव जर तुम्ही बघितलं, याचं नावच आहे कंट्रोल युनिट. युनिट म्हणजे काय, एखादी वस्तू किंवा कंपोनंट, त्यांना जो कंट्रोल करणार त्याला आपण काय म्हणणार, त्याला आपण काय म्हणणार, कंट्रोल युनिट. जसं तुम्ही एक्झाम्पल बघितलं असेल, की ट्रॅफिक जर कंट्रोल करायचं असेल, तर ट्रॅफिक कंट्रोल करण्यासाठी एकतर ट्रॅफिक पोलीस असेल किंवा काय असेल, ट्रॅफिक लाईट्स असतील. ट्रॅफिक लाईट्स काय करणार, ट्रॅफिक लाईट्स काय करणार, ट्रॅफिकला काय करणार, कंट्रोल करणार. ट्रॅफिकला काय करणार, कंट्रोल करणार. तशा प्रकारे आपल्याकडे काय असतं, कंट्रोल युनिट असतं. इट ऍक्ट ॲज अ इट ऍक्ट लाईक अ ट्रॅफिक पोलीस इनसाइड अ मेमरी. कसा ऍक्ट करणार हा, ट्रॅफिक पोलीस इनसाइड अ मेमरी. ओके, आता हा काय करणार, हा वेगवेगळे जे ऑपरेशन्स आहेत. ओके, जसं ALU काय ऑपरेशन परफॉर्म करणार, अरिथमॅटिक ऑपरेशन. पण त्या ALU ला सांगायला की तुला हे ऑपरेशन परफॉर्म करायचं आहे. ओके, सपोज दॅट एक्झाम्पल साठी आपण इथे कन्सिडर करू की मला एक ऑपरेशन परफॉर्म करायचं आहे, अरिथमॅटिक ऑपरेशन, 1+1+2. ओके, तर हे जे ऑपरेशन आहे, हे कोण परफॉर्म करणार आहे, तर हे ऑपरेशन परफॉर्म करणार आहेत ALU. बरोबर. पण हे ऑपरेशन परफॉर्म करायचं आहे, कोण सांगणार आहे त्याला, तर कंट्रोल युनिट काय करणार, कंट्रोल युनिट काय करणार, कंट्रोल युनिट काय करणार, की जो कंट्रोल युनिट आहे, हा ALU ला इन्स्ट्रक्शन पास करणार की तुला हे ऑपरेशन काय करायचं आहे, परफॉर्म करायचं आहे. ऍक्च्युअली कंट्रोल युनिट हे ऑपरेशन परफॉर्म करतोय का, नाही. हा काय करतोय, फक्त त्याला इन्स्ट्रक्शन प्रोव्हाइड करतोय. काय करतोय, त्याला इन्स्ट्रक्शन प्रोव्हाइड करतोय की तुला हे ऑपरेशन काय करायचं आहे, परफॉर्म करायचं आहे. यालाच आपण काय म्हणतो, कंट्रोल युनिट. जो काय करतो, कॉम्प्युटरमध्ये गोष्टीला काय करतो किंवा इन्स्ट्रक्शनला काय करतो, कंट्रोल करणार आहे. ओके, हा कन्सेप्ट कळाला तुम्हाला? येस सर. ओके, आता बघा त्यानंतर आपल्याकडे एक पार्ट असतो, त्याला म्हटलं तर रजिस्टर. रजिस्टर म्हणजे काय, की जो सीपीयू आहे, सीपीयू मध्ये आपल्याला जर छोटासा पार्ट मेमरीमध्ये स्टोअर करायचा आहे. ओके, छोटासा पार्ट आपल्याला मेमरीमध्ये स्टोअर करायचा आहे. तर असा पार्ट अगर आपल्याला स्टोअर करायचा आहे, तर आपण काय करू, त्यासाठी यूज करू रजिस्टर. ओके, दे स्टोअर द डेटा, इन्स्ट्रक्शन अँड ऍड्रेसेस टेम्पररी. तर अशासाठी आपण काय यूज करतो, रजिस्टर यूज करतो. याचा यूज काय आहे, की ऑपरेशन जे होणार आहे ते काय होणार आहे, खूप फास्ट होणार आहे. तर याच्यामध्ये आपण रिझल्ट स्टोअर करतो. त्यानंतर स्टोअर ऍड्रेस ऑफ नेक्स्ट इन्स्ट्रक्शन, जे आपण नेक्स्ट इन्स्ट्रक्शन आपण देणार आहोत त्याचा ऍड्रेस स्टोअर करतो. त्यानंतर काय असतं, करंट इन्स्ट्रक्शन स्टोअर करतो आणि मेमरी ऍड्रेस रजिस्टर आपण स्टोअर करतो. ते मेमरी लोकेशन आता सध्या तुम्हाला नाही कळणार, पण जेव्हा आपण व्हेरिएबल कन्सेप्ट शिकणार आहोत तेव्हा आपल्याला काय होईल, या गोष्टी कळणार आहेत. ओके, आता बघा आपण मेमरी बद्दल बघू. ओके, तर मेमरी काय असतं, मेमरी म्हणजे कोणत्याही प्रकारचा जो डेटा आपण जो स्टोअर करतो त्याला आपण काय म्हटलं जातं, त्याला म्हटलं जातं की मेमरी. त्याला म्हटलं जातं मेमरी. जसं आपण बघितलं असेल, तुमच्याकडे मेमरी कार्ड असते. मेमरी कार्ड मध्ये तुम्ही काय स्टोअर करता, ऑडिओ स्टोअर करू शकता, फोटो स्टोअर करू शकता, वेगवेगळ्या गोष्टी तुम्ही त्यामध्ये स्टोअर करू शकता. तशा प्रकारे आपल्या जी कॉम्प्युटर सिस्टीम असते त्यामध्ये पण आपल्याला वेगवेगळ्या गोष्टी स्टोअर करायच्या आहे. त्या आपण कुठे स्टोअर करायच्या,
तर आपण कुठे स्टोअर करणार आहे त्याला मेमरीमध्ये स्टोअर करणार आहे. तर मेमरी इज अ पार्ट ऑफ कॉम्प्युटर सिस्टीम दॅट स्टोअर डेटा इन्स्ट्रक्शन अँड रिझल्ट ड्युरिंग द प्रोसेसिंग. ओके, तर डेटा स्टोअर करण्यासाठी आपण याचा यूज केला जातो. तर मेमरी दोन प्रकारची असते. मेमरी किती प्रकारची असते? दोन प्रकारची. एक असते प्रायमरी मेमरी आणि सेकंड काय असते? एक असते सेकंडरी मेमरी. प्रायमरी मेमरीचे आणखी दोन प्रकार पडतात. एक असते रॅम आणि सेकंड असते रोम. आता रॅम काय असतं की रॅन्डम ऍक्सेस मेमरी, टेम्पररी मेमरी याला म्हटलं जातं. डेटा लॉस्ट वेन पॉवर इज ऑफ. सपोज दॅट तुम्ही काय केलं की तुमचं लॅपटॉप काय केलं, स्टार्ट केलं. ओके, सपोज दॅट तुम्ही काय केलं, तुमचं लॅपटॉप ऑन केलं. लॅपटॉप काय केलं तुम्ही, ऑन केलं. ओके, लॅपटॉप ऑन केल्यानंतर तुम्ही काही ऑपरेशन परफॉर्म केले. ऑपरेशन तुम्ही काय केलं, काहीतरी ऑपरेशन परफॉर्म केले. ऑपरेशन परफॉर्म केल्यानंतर काय झालं की काहीतरी डेटा तुम्ही सेव्ह केला. डेटा सेव्ह झाला कुठेतरी. ओके, डेटा सेव्ह झाला. आणि जेव्हा तुम्ही लॅपटॉप बंद करणार, ओके, जेव्हा तुम्ही लॅपटॉप तुमचं ऑफ करणार, तेव्हा काय होणार, हा जो डेटा आहे, रॅम मध्ये जो डेटा तुमचा सेव्ह झालेला आहे, ओके, रॅम मध्ये जो डेटा तुमचा सेव्ह झालेला आहे, तो काय होणार, तो काय होणार, लॉस्ट. काय होणार, लॉस्ट होणार. तर तुमच्याकडे असा जर डेटा असेल, असा डेटा जो कॉम्प्युटर यूज करतोय, की जो टेम्पररीली आहे. ओके, कसा आहे तो डेटा, टेम्पररीली जर यूज होत असेल, तर त्याला आपण काय, त्याला त्या त्या मेमरीला आपण काय म्हणतो, रॅन्डम ऍक्सेस मेमरी. त्याला म्हटलं ते टेम्पररी मेमरी. ओके, जसं आपण काय करतो, जसं एक्झाम्पलसाठी आपल्याकडे सपोज दॅट एक बोर्ड आहे. ओके, बोर्ड आहे. आता मी सेशन घेतोय इथे. ओके, मी सेशन घेताना काहीतरी इथे लिहिणार आहे. बरोबर. जसं माझं सेशन क्लोज होणार, तसं हा डेटा इथे राहणार आहे का? नाही. हा डेटा काय होणार, इथे इरेज होणार आहे. हा डेटा काय होणार आहे, इरेज होणार आहे. ओके, यालाच काय म्हटलं जातं, यालाच काय म्हटलं, टेम्पररी मेमरी. यालाच काय म्हटलं जातं, टेम्पररी मेमरी. म्हणजे जोपर्यंत तुमचे ऑपरेशन परफॉर्म होत आहे, ओके, तोपर्यंत तो डेटा आहे अवेलेबल. त्यानंतर काय होणार, तो डेटा काय होणार, तुमचा लॉस्ट होणार. जेव्हा पण तुम्ही लॅपटॉप तुमचं बंद करणार, त्यावेळेस तो डेटा काय होणार, लॉस्ट होणार. ओके, अशा मेमरीला आपण काय म्हणतो, रॅम म्हणतो. अशा मेमरीला आपण काय म्हणतो, रॅम. त्यानंतर काय असते की रोम, सेकंड जे मेमरी असते त्याला म्हटलं रोम. तिला म्हटलं तर रीड ऑनली मेमरी किंवा परमनंट मेमरी. हे काय करतं, स्टोअर इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शनला काय करेल, स्टोअर करेल. आता अशा कोणत्या इन्स्ट्रक्शन असतात ज्या इम्पॉर्टंट असतात. जसं तुमचं लॅपटॉप, कसं तुम्ही लॅपटॉपचं बटन जर ऑन केलं, तर काय होणार की कोणत्या गोष्टी लोड व्हायच्या आहे, कोणत्या गोष्टी स्टार्ट झाल्या पाहिजे, याच्यासाठी काहीतरी आपल्या ऑपरेटिंग सिस्टीममध्ये काय असतं, कोड लिहिलेला असतो. आता तो जर कोड आपण लॅपटॉप बंद केल्यानंतर जर इरेज झाला, तर तुमचं लॅपटॉपच ऑन होणार नाही. त्यासाठी काय असतं की रोममध्ये काहीतरी इन्स्ट्रक्शन काय झालेल्या असतात, परमनंटली काय झालेल्या असतात, स्टोअर केलेल्या असतात. ज्यामुळे काय होतं, तुमचं जे फंक्शनिंग ऑफ कॉम्प्युटर आहे, जेव्हा तुम्ही टर्न ऑन करणार ना कॉम्प्युटरला, तर ते स्मूथली काम करणार. तर यासाठी आपण काय यूज करतो, रोम. अशी जी मेमरी असते, ज्यामध्ये जी परमनंट मेमरी असते आणि ज्यामध्ये इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन स्टोअर केलेल्या असतात, त्याला आपण काय म्हणणार, रोम म्हणणार. त्याला म्हणणार रीड ऑनली मेमरी. ओके, यामधला डिफरन्स कळाला का, रॅम आणि रोम मधला, प्रतिभा? हा सर. हा ओके. सर. ओके, त्यानंतर आपल्याकडे जी सेकंड मेमरी असते, ती कशी असते, सेकंडरी मेमरी असते. ती कशी असते, सेकंडरी मेमरी असते. तर यामध्ये जो आपला डेटा असेल, तो कसा असेल, परमनंट डेटा असेल. आणि हा जो डेटा असेल, हा लॉंग टर्म साठी आपण यूज करतो. लॉंग टर्म साठी आपण काय करतो, या डेटाला यूज करतो. जसं हार्ड डिस्क मध्ये तुम्ही कोणता मूवी सेव्ह करून ठेवलेला आहे. ओके, किंवा कोणते प्रोग्राम तुम्ही सेव्ह करून ठेवलेले आहेत, किंवा सॉलिड स्टेट ड्राईव्ह. आता सॉलिड स्टेट ड्राईव्ह म्हणजे काय, की आधी आपण हार्ड डिस्क यूज करायचो, पण त्याचा जो प्रोसेसिंग स्पीड आहे, तो स्लो असल्या कारणाने आता नवीन सिस्टीम आलेली आहे, त्याला म्हटलं तर SSD किंवा सॉलिड स्टेट ड्राईव्ह. इट इज सिमिलर टू हार्ड डिस्क सारखंच असतं. ओके, तर यामध्ये आपला जो डेटा आहे तो कसा होतो, परमनंटली सेव्ह होतो. जसं तुम्ही
मेमरी कार्ड पण असतं, तर मेमरी कार्ड पण यूज करू शकतो किंवा पेन ड्राईव्ह पण आपण म्हणू शकतो. त्याला आपण काय म्हणू शकतो, सेकंडरी मेमरी. जसं पेन ड्राईव्ह मध्ये तुम्ही कोणता डेटा सेव्ह केला आणि जर तुम्ही 2 वर्षानंतर पेन ड्राईव्ह यूज केला तर त्यामधला डेटा इरेज होणार आहे का? नाही. तो डेटा परमनंटली सेव्ह झालेला आहे तिथे. ओके. तर याला म्हटलं तर सेकंडरी मेमरी. ओके. पण जर तुम्ही बघितलं तर रोम आणि सेकंडरी मेमरी यामध्ये काय फरक आहे? कारण इथे पण परमनंट मेमरी आहे आणि इथे पण परमनंट मेमरी आहे. तर जो रोम असतो ना, जे रीड ऑनली मेमरी, हे आपण केव्हा यूज करतो? प्रोसेसिंगसाठी किंवा काहीतरी इन्स्ट्रक्शन आपण कॉम्प्युटरला देतो त्याच्यासाठी. पण यामध्ये कॉम्प्युटरला आपण इन्स्ट्रक्शन वगैरे देण्याचा काहीतरी डेटा आपण सेव्ह केलेला आहे का? नाही. हा आपला रेग्युलर डेटा असतो. हा काय असतो? सेकंडरी मेमरीमध्ये आपला रेग्युलर डेटा असू शकतो. जसा इमेज असू शकतात, त्यानंतर व्हिडिओज असू शकतात. तुम्ही जर प्रोग्रामिंग करत असेल तर तुमचे प्रोग्राम असू शकतात. पण यामध्ये असा कोणताही डेटा नसेल जो जो काय असेल की इन्स्ट्रक्शन प्रोव्हाइड करण्यासारखा असा डेटा यामध्ये नसेल. ओके. ओके. एक वेळेस आपण याबद्दल बघू. ओके. तर बघा, इथे असतं सीपीयू. इथे असतं सीपीयू. हा सीपीयू म्हणजे काय? हे कंट्रोल युनिट आहे. हे काय करणार? प्रत्येक गोष्टीला काय करणार? कंट्रोल करणार. जर तुम्ही काहीतरी ऑपरेशन परफॉर्म करत असणार, अरिथमेटिक ऑपरेशन, तर हा काय करणार? एएलयू ला सांगणार की तुला हे ऑपरेशन परफॉर्म करायचे आहे. जर तुम्हाला एक छोटासा डेटा कुठेतरी सेव्ह करायचा आहे, मेमरी लोकेशन वगैरे, तर हा कोणाला रिडायरेक्ट करणार? रजिस्टरला, की तुला हा डेटा काय करायचा आहे? कुठेतरी सेव्ह करायचा आहे रजिस्टर्स मध्ये. ओके. त्यानंतर बघा, त्यानंतर प्रायमरी मेमरी म्हणजे मेन मेमरी आहे. आता कॉम्प्युटर किंवा लॅपटॉप आणि रॅम आणि रोम यामध्ये जे कनेक्शन होणार आहे किंवा मेमरी एक्सचेंज होणार आहे, ओके, जे ऑपरेशन्स होणार आहे ते कसे होणार? खूप हाय स्पीड कनेक्शन असतं. या दोघांमध्ये कसं असतं? हाय स्पीड कनेक्शन असतात. कारण यामध्ये जे स्टोअर केलेलं असतं ते काय स्टोअर केलेलं असतं? इन्स्ट्रक्शन स्टोअर केलेलं असतं की कॉम्प्युटर कशा प्रकारे परफॉर्म करेल. आता त्या इन्स्ट्रक्शन जर स्लो स्पीडने जर जात असतील कॉम्प्युटरला, तर कॉम्प्युटर काय होणार? तुमचं लॅग होणार. कॉम्प्युटर काय होणार? लॅग होणार. त्यामुळे याचा जो स्पीड असेल तो कसा असेल? हाय स्पीड कनेक्शन असेल. हा कसा असेल? हाय स्पीड कनेक्शन असेल. रॅम बद्दल आपण आधीच डिस्कशन केलेलं आहे आणि रोम बद्दल पण आपण आधीच डिस्कशन केलेलं आहे. त्यानंतर सेकंडरी मेमरीमध्ये हार्ड डिस्क असते, सॉलिड डिस्क असते आणि त्याच्यानंतर एसएसडी असते आणि त्याच्यानंतर पेन ड्राईव्ह पण आपला असतो. ओके. तर ह्या तिन्ही ज्या गोष्टी आहेत त्या कशा काम करत असतात? एक दुसऱ्यांसोबत काम करत असतात. ओके. आता बघा, त्यानंतर जो आपला कन्सेप्ट आहे तो आहे हार्डवेअर वर्सेस सॉफ्टवेअर. तर जी आपली कॉम्प्युटर सिस्टीम आहे, कॉम्प्युटर सिस्टीम हे हार्डवेअर आणि प्लस सॉफ्टवेअर, हार्डवेअर प्लस सॉफ्टवेअर या दोघांची मिळून बनलेली असते. हे काय करत असतात? दोघे सोबत काम करत असतात. तर हार्डवेअर म्हणजे काय? तुमचे फिजिकल कंपोनंट. हार्डवेअर म्हणजे काय? तुमचे फिजिकल कंपोनंट. आता या फिजिकल कंपोनंट मध्ये कोणकोणते कंपोनंट येणार आहे? तर तुमचे मॉनिटर येणार आहे. त्यानंतर काय येणार आहे? तुमचा सीपीयू येणार आहे. त्यानंतर काय येणार आहे? तुमचा कीबोर्ड येणार आहे. त्यानंतर काय येणार आहे? तुमचा प्रिंटर येणार आहे. त्यानंतर काय येणार आहे? तुमचा माऊस येणार आहे. ओके. तर ह्या प्रत्येक गोष्टी काय होणार आहे? यामध्ये वर्क करणार आहे सोबत. हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर काय करणार? सोबत वर्क करणार. आता सॉफ्टवेअर म्हणजे काय? सॉफ्टवेअर म्हणजे काय? की असे प्रोग्राम किंवा इन्स्ट्रक्शन
दॅट रन ऑन द हार्डवेअर, की या कॉम्प्युटर सिस्टीमवर ते काय होणार, रन करणार. जसं तुम्ही बघितलं असेल की तुम्ही एक्सेल यूज करता, तर कुठे यूज करता तुम्ही एक्सेल, तर तुम्ही एक्सेल यूज करणार आहे हार्डवेअरवर. म्हणजे तुमच्या लॅपटॉपवर काय करणार आहे तुम्ही, तुमचं एक्सेल यूज करणार आहे. ओके. वर्ड फाईल यूज करायची आहे तर तुम्ही कुठे यूज करणार, त्याला लॅपटॉपमध्ये यूज करणार. आता ते कसं काम करणार आहे त्याच्या पण इन्स्ट्रक्शन कुठेतरी लिहिलेला असेल, त्याचा प्रोग्राम कुठेतरी लिहिलेला असेल. ओके. तर जे सॉफ्टवेअर असतं हे काय असतं, प्रोग्राम अँड इन्स्ट्रक्शन दॅट रन ऑन द हार्डवेअर. ओके. तर यामध्ये ऑपरेटिंग सिस्टीम येते तुमची, त्याच्यानंतर प्रोग्रामिंग वेगवेगळ्या लँग्वेज येणार, त्यानंतर ऍप्लिकेशन येणार, जसं वर्ड आहे, एक्सेल आहे, पॉवर पॉइंट आहे. त्यानंतर वेब ब्राउझर येणार, वेब ब्राउझरमध्ये तुम्हाला क्रोम येणार, मोझिला येणार. अशा प्रकारचे वेगवेगळे जे ब्राउझर्स आहेत ते पण यामध्ये इन्क्लूड असणार. तर हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर यामधला डिफरन्स कळाला तुम्हाला. यस सर. ओके. आता बघा की जर तुम्ही बघितलं तर आपला जो नेक्स्ट टॉपिक आहे तो आहे व्हॉट इज लँग्वेज दॅट कॉम्प्युटर अंडरस्टँड. ओके. तर कॉम्प्युटर सिस्टीम बद्दल आपण आता बघितलं की कॉम्प्युटर सिस्टीम मध्ये काय काय असतं, त्या गोष्टी आपण बघितल्या. ओके. त्यानंतर आपल्याला बघायचे की कॉम्प्युटरला कोणती लँग्वेज कळते. तर कॉम्प्युटरला मराठी कळते का, मराठी नो. कळतं का, नाही. हिंदी कळते का, नो. नाही. इंग्लिश कळते का, नाही. नो. किंवा एनी अदर ह्युमन लँग्वेज की स्पॅनिश, मेक्सिकन ह्या लँग्वेज करता का त्याला, नाही. तर मग कॉम्प्युटरला कोणती लँग्वेज करते. ओके. तर याला कळतं का, नाही. तर त्याचा आन्सर काय असेल, तर त्याचा आन्सर असेल की कॉम्प्युटरला अशा प्रकारची कोणतीच लँग्वेज कळत नाही, जशी मराठी, हिंदी, इंग्लिश अशा प्रकारची कोणतीच लँग्वेज कॉम्प्युटरला कळत नाही. तर कॉम्प्युटरला कोणती लँग्वेज करते, तर व्हॉट इज बाय. द, हा वेट, व्हेरी गुड. व्हॉट इज द लँग्वेज दॅट कॉम्प्युटर अंडरस्टँड. तर कॉम्प्युटरला जी लँग्वेज कळते ती लँग्वेज असते मशीन लँग्वेज किंवा बायनरी लँग्वेज. ओके. मशीन लँग्वेज किंवा बायनरी लँग्वेज. आता बघा, आता ही मशीन लँग्वेज किंवा बायनरी लँग्वेज काय असते, मशीन लँग्वेज किंवा बायनरी लँग्वेज काय असते. तर मशीन लँग्वेज इज, इथे मी हायलाइट करतो. ओके. मशीन लँग्वेज इज लोवेस्ट लेवल प्रोग्रामिंग लँग्वेज दॅट कॉम्प्युटर अंडरस्टँड डायरेक्टली. मतलब लो लेवल लँग्वेज किंवा लोएस्ट लेवल प्रोग्रामिंग लँग्वेज म्हणजे काय, की ती कॉम्प्युटरला डायरेक्टली करते. ओके. कॉम्प्युटरला डायरेक्टली ती लँग्वेज करते. अशा लँग्वेजला आपण काय म्हणणार आहे, लोएस्ट लेवल प्रोग्रामिंग लँग्वेज किंवा मशीन लँग्वेज किंवा काय आपण काय म्हणणार आहे त्याला, बायनरी लँग्वेज. काय म्हणणार, बायनरी. आता ही बायनरी फॉर्म कोणता असतो, तर याला म्हटलं जातं बायनरी फॉर्म असतो 0 किंवा 1. काय म्हटलं जातं, 0 किंवा 1. ओके. इट इज डायरेक्टली एक्झिक्युटेड बाय सीपीयू. तर सीपीयू ला ही जी लँग्वेज आहे किंवा जी आपण लँग्वेज प्रति एक्झिक्यूट कोण करणार, सीपीयू. तर तो डायरेक्टली एक्झिक्यूट त्याला करतो. ओके. नो ट्रान्सलेटर इज निडेड. आता हा कन्सेप्ट कसा आहे, जसं बघायला झालं तर एक्झाम्पलसाठी आपण कन्सिडर केलं की ए नावाचा एक व्यक्ती आहे. ओके. आणि दुसरा जो व्यक्ती आहे तो कोण आहे, बी नावाचा व्यक्ती आहे. दोन व्यक्ती आहे. आता ए नावाचा जो व्यक्ती आहे त्याला फक्त आणि फक्त कोणती लँग्वेज करते, ओनली मराठी लँग्वेज. ओके. एक्झाम्पलसाठी आपण कन्सिडर करू, ए नावाचा जो व्यक्ती आहे त्याला कोणती लँग्वेज करते, फक्त मराठी लँग्वेज. आणि बी नावाचा जो व्यक्ती आहे त्याला फक्त कोणती लँग्वेज करते, त्याला फक्त कळणार आहे इंग्लिश लँग्वेज. ओके. ओके. आता या व्यक्तीने जर याला मराठीमध्ये काही इन्स्ट्रक्शन दिल्या, ओके, मराठीमध्ये यांनी काहीतरी इन्स्ट्रक्शन दिल्या. सपोज दॅट यांनी मराठीमध्ये म्हटलं की मला किंवा इथे ये, असं काहीतरी यांनी म्हटलं. ओके. इथे ये. ओके. मराठीमध्ये म्हटलं यांनी इथे ये. आता ही जी इन्स्ट्रक्शन आहे, एनी जी बी ला इन्स्ट्रक्शन दिली आहे ते बी ला कळणार आहे का, कळणार आहे का सांगा. ए ला फक्त मराठी कळते आणि बी ला फक्त काय करणार आहे, इंग्लिश. आता जर नो ए सर. ने, हा कळणार आहे का बी ला,
नो. नाही करणार. सपोज दॅट आपण रिव्हर्स करू, याचा रिव्हर्स करू. सपोज दॅट बीने ए ला काहीतरी इन्स्ट्रक्शन दिली. काय इन्स्ट्रक्शन दिली? तर बीने याला इन्स्ट्रक्शन दिली की कम हियर. काय इन्स्ट्रक्शन दिली याला? कम हियर. आता ही जी इन्स्ट्रक्शन आहे, ही इन्स्ट्रक्शन ए ला करणार आहे का? नो सर. नाही करणार. कारण ए ला फक्त मराठी करते, त्याने मराठीमध्ये इन्स्ट्रक्शन दिली बी ला, बी ला फक्त इंग्लिश करते. बी ने इन्स्ट्रक्शन दिले इंग्लिश मध्ये, पण ए ला फक्त मराठी करते. आता हा प्रॉब्लेम जर तुम्हाला सॉल्व्ह करायचा असेल तर यासाठी आपण काय यूज करू शकतो? तर आपण असा व्यक्ती यूज करू शकतो की ज्या व्यक्तीला ह्या दोन्ही लँग्वेज येतील. सपोज दॅट इथे ए आहे, ओके, ए आहे आणि इथे सपोज दॅट बी आहे. ओके, इथे काय आहे? बी आहे. आणि इथे आपण एखादा व्यक्ती यूज केला सी नावाचा. ओके, एक कन्सिडर करू सी. आता हा जो सी नावाचा व्यक्ती आहे, ओके, तुम्हाला माहिती आहे यांना फक्त काय येतं? मराठी. आणि जो बी आहे, बी ला काय येणार? बी ला फक्त काय येणार? इंग्लिश. ओके. आता या दोघांना एक दुसऱ्यांसोबत इन्स्ट्रक्शन कळत नाहीये, त्यामुळे आपण काय करणार? एक ट्रान्सलेटर यूज करणार. ओके, असा व्यक्ती ज्याला दोघी लँग्वेज येणार. तर इथे आला एक मराठी, याला मराठी पण कळतं सी ला, आणि याला काय कळतं? इंग्लिश पण कळतं. ओके. ओके. आता जेव्हा बी ए ला काहीतरी इन्स्ट्रक्शन देणार होता, त्या इन्स्ट्रक्शन एला कळत नव्हत्या की कम हिअर. तर आता बी काय करणार? याला इन्स्ट्रक्शन देणार. कोणाला? सी ला इन्स्ट्रक्शन देणार की कम हिअर इन्स्ट्रक्शन जर दिल्या. तर आता ही जी इन्स्ट्रक्शन आहे, ही इन्स्ट्रक्शन हा कोणाला बायपास करणार? ट्रान्सलेट करून ए ला. आणि कशामध्ये ट्रान्सलेट करणार तो? मराठीमध्ये. कशामध्ये ट्रान्सलेट करणार? मराठीमध्ये. ओके, तर तो काय करणार? बीनी जो मेसेज दिलेला आहे, तो मेसेज काय करणार? मराठीमध्ये काय करणार? कन्वर्ट करणार. आणि रिव्हर्स पण तसंच होणार आहे. रिव्हर्स पण काय होणार तुमचं? तसंच होणार. तर तुम्ही असा एक व्यक्ती यूज केला ज्याला दोघी लँग्वेज येणार, आणि या व्यक्तीला आपण काय म्हणणार? या व्यक्तीला आपण म्हणणार की हा काय? एक प्रकारचा ट्रान्सलेटर आहे. एक प्रकारचा काय आहे? ट्रान्सलेटर आहे. ओके. आता सपोज दॅट की सी आणि डी नावाचा व्यक्ती आहे. सी आणि डी नावाचा व्यक्ती आहे. तर सी ला मराठी येते आणि डी ला पण मराठी येते. तर यामध्ये आपल्याला ट्रान्सलेटरची इम्पॉर्टंट आहे का? किंवा ट्रान्सलेटरची यूज आहे का आपल्याला? यामध्ये ट्रान्सलेटर लागणार आहे का आपल्याला? नो सर. नो. तशा प्रकारे जर कॉम्प्युटरला बायनरी लँग्वेज जर येत असेल आणि आपण त्याला प्रोव्हाइड जर बायनरी लँग्वेजेस करणार असो, किंवा इन्स्ट्रक्शन आपण बायनरी फॉर्म मध्ये देणार असो, तर तिथे कोणत्याही प्रकारचं ट्रान्सलेटर किंवा ट्रान्सलेटरची आवश्यकता नसते. कोणत्याही प्रकारची ट्रान्सलेटरची आवश्यकता नसते. ओके, हा कन्सेप्ट कळला? हो सर. ओके. ओके. तर बघा, आता बघा, जी मेमरी असते ना, त्यामध्ये मेमरी स्लॉट असतात. जी मेमरी असते त्यामध्ये मेमरी स्लॉट असतात. यामध्ये जे स्मॉलेस्ट युनिट असतं ते काय असतं? बीट. जे स्मॉलेस्ट युनिट असतं ना, ते असतं बीट. ओके, बीट. ओके. आता या बीटमध्ये आयदर तुम्ही 1 स्टोअर करू शकता किंवा 0 स्टोअर करू शकता. काय स्टोअर करू शकता? 0 किंवा 1. आता जर तुम्हाला एक बॉक्स दिलेला आहे, तर पॉसिबिलिटी यामध्ये काय असू शकते? आपण जर पॉसिबिलिटी बघितली तर यामध्ये तुम्ही काय स्टोअर करू शकता? आयदर तुम्ही यामध्ये काय स्टोअर करू शकता? 1, किंवा तुम्ही काय स्टोअर करू शकता? इथे काय स्टोअर करू शकता तुम्ही? 0 स्टोअर करू शकता. ओके, आयदर 1 किंवा 0. आता जर तुम्हाला 2 स्लॉट दिलेले असते, अशा प्रकारे 2 स्लॉट दिलेले आहे. एक्झाम्पल साठी आपण कन्सिडर करू की तुम्हाला अशा प्रकारे 2 स्लॉट दिलेले आहे. ओके, तर यांची पॉसिबिलिटी काय असेल? तर सपोज दॅट याची पॉसिबिलिटी काय असेल की इथे तुम्ही स्टोअर करू शकता, याच्यामध्ये 0 स्टोअर केला, यामध्ये पण तुम्ही 0 स्टोअर करू शकता. सेकंड पॉसिबिलिटी काय असेल की जो तुमचा फर्स्ट बॉक्स आहे किंवा फर्स्ट मेमरी स्लॉट आहे, त्याच्यामध्ये तुम्ही 0 स्टोअर केला, आणि सेकंड बॉक्समध्ये तुम्ही काय स्टोअर केला? 1 स्टोअर केला. ओके. थर्ड पॉसिबिलिटी काय असू शकते की
तुम्ही काय करणार इथे, इथे 1 स्टोअर करू शकता आणि इथे 0 स्टोअर करू शकता. जी फोर्थ आणि लास्ट पॉसिबिलिटी आहे ती काय असू शकते, की 1 1. 1 इथे स्टोअर करू शकता आणि तुम्ही इथे 1 स्टोअर करू शकता. ओके, हे कळलं तुम्हाला? तर जर तुम्ही अशा प्रकारे तुमच्याकडे 8 बॉक्स असतील, तुमच्याकडे जर 8 बॉक्स असतील, तर त्याच्या मल्टिपल पॉसिबिलिटीज असतील. ओके, 1, 2, 3, 4, 5, 6, 7 और 8. ओके, जर तुमच्याकडे असे 8 मेमरी स्लॉट्स असतील किंवा 8 बॉक्स असतील, तर त्याला आपण काय म्हणायचं? त्याला आपण म्हणायचं की बाइट्स. ओके, काय म्हणायचं त्याला? बाइट्स. 1 bytes is equal to 8 bits. ओके, 1 bytes is equal to 8 bits म्हणजे 8 बॉक्स किंवा मेमरी स्लॉट्स. ओके, ओके. तर अशा प्रकारे काय करतो आपण, मेमरी किंवा इन्स्ट्रक्शन जे आहे त्या स्टोअर करत असतो मेमरीमध्ये. हा कन्सेप्ट कळला तुम्हाला? Yes, sir. ओके, आता बघा, ज्या लँग्वेज आपण कॉम्प्युटरमध्ये यूज करतो त्या लँग्वेज कोणकोणत्या आहेत? म्हणजे कॉम्प्युटरला जी लँग्वेज कळते ती लँग्वेज कोणती आहे? बायनरी लँग्वेज. पण कॉम्प्युटर सिस्टीम मध्ये आपण कोणकोणत्या लँग्वेज यूज करतो? तर ते आहे 3 प्रकारच्या लँग्वेज. एक तुमचे मशीन लँग्वेज जी कॉम्प्युटरला कळते, म्हणजे बायनरी लँग्वेज. ओके, त्यानंतर असेंब्ली लँग्वेज असते आणि त्यानंतर कोणती लँग्वेज असते? हाय लेवल लँग्वेज असते. कोणती लँग्वेज असते? हाय लेवल लँग्वेज असते. ओके, तर असेंब्ली लँग्वेज आपण प्रोग्रामिंग शिकतोय त्यामुळे आपल्यासाठी ती इसेन्शियल नाही. का? कारण असेंब्ली लँग्वेज आपण केव्हा यूज करतो? जेव्हा एम्बेडेड सिस्टम तुम्ही शिकणार असाल, की बिऑक वगैरे तुमचा कोर्स असेल, तेव्हा तुम्ही त्याचा यूज करणार. पण आता आपण प्रोग्रामिंग शिकणार आहोत, त्यामुळे आपल्याला फक्त कशाचा अभ्यास करायचा आहे? एक मशीन लँग्वेज आणि सेकंड कशाचा अभ्यास करायचा आहे आपल्याला? हाय लेवल लँग्वेज. ओके, आता बघा प्रॉब्लेम काय आहे. ओके, तर मशीन लँग्वेज तुम्हाला आधीच सांगितले मी की लोवेस्ट लेवल लँग्वेज आहे. यूज ओनली 0 अँड 1. डायरेक्टली अंडरस्टँड बाय कॉम्प्युटर. कॉम्प्युटरला हे काय करणार? डायरेक्टली अंडरस्टँड होणार. ट्रान्सलेटरची आवश्यकता नसणार. व्हेरी डिफिकल्ट फॉर ह्युमन टू राईट अँड अंडरस्टँड. हा जो पॉइंट आहे हा खूप इम्पॉर्टंट आहे. ओके, हा जो पॉइंट आहे हा काय आहे? खूप इम्पॉर्टंट आहे. आता प्रॉब्लेम बघा काय आहे, की मशीन लँग्वेज काय आहे? मशीन लँग्वेज कॉम्प्युटरला कळते. पण ते एखादा पर्सन असेल त्याला कळते का? नाही. तर हा काय एक प्रॉब्लेम आहे. आता हा प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह केला? हा प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह केला? तर आपण हा प्रॉब्लेम सॉल्व्ह केला बाय युजिंग द हाय लेवल लँग्वेज. आपण अशी लँग्वेज क्रिएट केली, अशी लँग्वेज क्रिएट केली, की ती लँग्वेज काय असेल? क्लोजेस्ट टू ह्युमन लँग्वेज. कशी असेल ती? क्लोजेस्ट टू ह्युमन लँग्वेज. ओके, आता बघा, जसं एक्झाम्पलसाठी की एक प्रोग्रॅमर आहे. प्रोग्रॅमिंगनी काय केलं? हाय लेवल लँग्वेज काय केली? हाय लेवल लँग्वेजमध्ये काहीतरी लिहिलं. जसं त्यांनी लिहिलं 1+2. काय केलं? 1+2 लिहिलं. ओके. तर आता हे जे 1+2 आहे, हे तुमच्या कॉम्प्युटरला कळणार आहे का? मी तुम्हाला आधीच सांगितलं की कॉम्प्युटरला कोणती लँग्वेज करते? बायनरी लँग्वेज करते. हा 2 कळणार आहे का? हा प्लस कळणार आहे का त्याला? हा 1 कळणार आहे का? नाही. ओके, हा 1 पण त्याला कळणार नाही. त्याच्यासाठी त्याला ट्रान्सलेटर लागते आणि तो ट्रान्सलेटर काय करणार? त्याला मशीन लँग्वेजमध्ये कन्व्हर्ट करणार. तर आपण काय केलं? एक लँग्वेज क्रिएट केली, जी काय असेल जी काय असेल प्रोग्रामरला खूप किंवा ह्युमनला काय होईल ती लवकर कळेल. ओके, तर x इज इक्वल टू 10 सपोज दॅट मी काहीतरी लिहिलेलं आहे. हा प्रोग्राम आहे एक. ओके, तर या प्रोग्रामला काय करेल? ट्रान्सलेटर जो असेल तो कशात कन्वर्ट करेल? मशीन लँग्वेजमध्ये. आणि आता ही जी मशीन लँग्वेज आहे, ही मशीन लँग्वेज कोणाला कळणार आहे? ही मशीन लँग्वेज डायरेक्टली कॉम्प्युटरला कळणार आहे आणि कॉम्प्युटर काय करणार? त्याला एक्झिक्यूट करणार. त्याला काय करणार? तो एक्झिक्यूट करणार. तर आपल्याकडे काय प्रॉब्लेम होता, की जी मशीन लँग्वेज आहे,
जी मशीन लँग्वेज आहे, मशीन लँग्वेज मतलब 0 आणि 1 ची लँग्वेज, ही कॉम्प्युटरला तर कळते, पण ती पर्सनला कळणार आहे का किंवा ह्युमनला कळणार आहे का किंवा प्रोग्रामरला कळणार आहे का? नाही, ती पर्सनला कळत नाही. बघा एक्झाम्पलसाठी बघा इथे दिलेलं आहे काहीतरी इन्स्ट्रक्शन. आता यावरनं तुम्हाला काही कळतंय का की कोणतं ऑपरेशन होते आहे? कळतंय का सांगा? यावरनं तुम्हाला कळतंय का कोणतं ऑपरेशन परफॉर्म होतंय? नाही कळत. त्यासाठी आपण काय केलं, एक अशी लँग्वेज क्रिएट केली, अशी लँग्वेज क्रिएट केली, जी काय असू शकते, की पर्सन त्याला काय करू शकतो किंवा एखादा व्यक्ती त्या लँग्वेजला काय करू शकतो, अंडरस्टँड करू शकतो. आता बघा ही लँग्वेज x इज इक्वल टू 10 याच्यावरनं तुम्हाला कळले की x ची व्हॅल्यू काय आहे 10 आहे. y इज इक्वल टू 20 याच्यावरनं तुम्हाला काय कळलं y ची व्हॅल्यू काय आहे 20 आहे. सम इज इक्वल टू x प्लस y म्हणजे काय होणार 10 प्लस 20 30 आणि प्रिंट सम म्हणजे तुम्हाला कन्सोलवर दाखवायचे 30. आता हा एक प्रोग्राम आहे. आपण काय केलं अशा प्रकारच्या वेगवेगळ्या प्रोग्रामिंग लँग्वेज क्रिएट केलेल्या आहे. ओके, अशा प्रकारच्या वेगवेगळ्या ज्या प्रोग्रामिंग लँग्वेज आहेत त्या काय केलेल्या आहे क्रिएट केलेल्या आहे. जसं सी झाली, त्याच्यानंतर सी प्लस प्लस, पायथॉन, जावा. आता यामध्ये सगळ्यात सोपी जी लँग्वेज आहे, ओके, सगळ्यात सोपी जी लँग्वेज आहे ती कोणती आहे? ती लँग्वेज आहे पायथॉन लँग्वेज. ओके, तर ही जी लँग्वेज आहे, ही लँग्वेज कॉम्प्युटरला कळणार आहे का? ओके, ही जी हाय लेवल लँग्वेज आहे ती क्लोजेस्ट टू ह्युमन लँग्वेज आहे. ही कॉम्प्युटरला कळणार आहे का? नाही कळणार. तर याचं सोल्युशन आपण काय केलेलं आहे, की ही जी लँग्वेज आहे, या लँग्वेजला आपण काय केलं, याला आपण कन्व्हर्ट कशामध्ये केलं? याला आपण कशामध्ये कन्व्हर्ट केलं? बायनरीमध्ये कन्व्हर्ट केलं. कशामध्ये कन्व्हर्ट केलं आपण त्याला? बायनरीमध्ये कन्व्हर्ट केलं आणि कन्व्हर्टर करण्यासाठी आपल्याला कशाची आवश्यकता लागली? तर आपल्याला लागली आवश्यकता ट्रान्सलेटरची आवश्यकता लागली. आता काय होणार आहे, एक वेळेस हे बायनरी लँग्वेजमध्ये कन्व्हर्ट झाल्यानंतर हा प्रोग्राम काय होणार? एक्झिक्यूट होणार. ओके, कळलं हे? हा कन्सेप्ट कळला तुम्हाला? Yes, sir. ओके. तर प्रॉब्लेम तुम्हाला सगळ्यात आधी तुम्हाला समजाय की प्रॉब्लेम काय आहे. प्रॉब्लेम हा आहे की कॉम्प्युटरला कोणती लँग्वेज करते? बायनरी लँग्वेज. आणि बायनरी लँग्वेज पर्सनला किंवा प्रोग्रामरला कळते का? नाही. त्यासाठी आपण काय केलेलं आहे, ह्युमननी वेगवेगळ्या लँग्वेज क्रिएट केलेल्या आहेत. त्यालाच म्हटलं जातं प्रोग्रामिंग लँग्वेज. त्यांनाच काय म्हटलं जातं? प्रोग्रामिंग लँग्वेज. आणि त्या प्रोग्रामिंग लँग्वेजला आपल्याला काय करावं लागतं? कन्व्हर्ट करावं लागतं बायनरी लँग्वेजमध्ये. तेव्हाच तुमचा सीपीयू काय करणार? त्यावर ऑपरेशन परफॉर्म करू शकेल. ओके, यामध्ये काही डाऊट आहे तुम्हाला? नाही, sir. ओके, तर एक वेळेस आपण फ्लो बघून घेऊ. ओके, तर प्रोग्रामर काय करणार? प्रोग्रामर एक प्रोग्राम लिहिणार. त्याला काय म्हटलं तर हाय लेवल प्रोग्राम. हाय लेवल प्रोग्राम आपण का म्हणतो याला? कारण इट इज ह्युमन अंडरस्टेबल म्हणजे व्हेरी क्लोज टू द ह्युमन लँग्वेज. म्हणजे तुम्ही जर बघितलं इंग्लिश सारखाच असतो. ओके, हा जो कोड असेल तो कसा असेल? सिमिलर टू इंग्लिश लँग्वेज. ओके, आता हा जो सिमिलर टू इंग्लिश लँग्वेज असेल कोड जो लिहिलेला असेल तुम्ही, तो कॉम्प्युटरला नाही कळत. त्यामुळे आपल्याला काय करावं लागतं? एक ट्रान्सलेटरचा यूज करावा लागतो. तो ट्रान्सलेटर काय करणार? याला मशीन लँग्वेजमध्ये कन्व्हर्ट करणार. मशीन लँग्वेजमध्ये कन्व्हर्ट केल्यानंतर काय करणार? कॉम्प्युटर त्याला एक्झिक्यूट करणार. कॉम्प्युटर काय करणार? त्याला एक्झिक्यूट करणार. अशा प्रकारे आपला प्रोग्राम काय होणार? एक्झिक्यूट होणार. ओके, काही डाऊट आहे तुम्हाला? No, sir. ओके, तर आजसाठी हे आपलं फर्स्ट सेशन होतं. ओके, तर आजसाठी एवढंच.